नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वर्ग करण्यात आलेला आहे. परंतु अजूनही काही लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. अशा लाडक्या बहिणींना काय करायचं आहे याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. लाडक्या बहिणींना या अगोदरचा हप्ता मिळालेला होता, म्हणजे 11वा हप्ता जमा झालेला आहे, परंतु 12वा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता त्यांना मिळाला नाही. जूनचा हप्ता का मिळाला नाही याबद्दलची तुम्हाला 7 ते 8 कारणं सांगणार आहे. ती कारणे तुम्हाला चेक करायची आहेत. त्या कारणांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. ही अपात्रतेची कारणं आहेत जी तुम्हाला मी सांगणार आहे. ते तुम्हाला एक-एक करून चेक करायचे आहेत. 8 ते 9 कारणं आहेत ज्यामध्ये तुम्हाला चेक करावे लागेल की या कारणांमुळे तुमचे पैसे जमा झाले. काय करायचं आहे, तुमचे जर पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमच्या बँक खात्याची शिल्लक रक्कम चेक करायची आहे. कधी-कधी बँकेकडून SMS येत नाही, त्यामुळेही असं होऊ शकतं. तुमचं डीबीटीला जी खातं लिंक आहे त्याची तुम्हाला बँकेची शिल्लक रक्कम चेक करायची आहे किंवा तुम्ही पासबुक ही प्रिंट करून घेऊन येऊ शकता. जर तरीही तुमचे पैसे जमा झाले नसतील तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, चला मग पाहूयात. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या होत्या. त्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. त्या मार्गदर्शक सूचना कुठल्या आहेत, चला तर मग पाहूयात. तुम्ही पाहू शकता, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली होती. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹1,500 असा आर्थिक लाभ डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे. म्हणजे 28 जून 2000 पासून ही योजना सुरू झालेली होती, ज्यामध्ये 21 ते 65 वयोगटातील महिलांना ₹1,500 डीबीटीने वर्ग करण्यात येणार होते. जर तुमचे पैसे आले नसतील तर तुम्हाला काय चेक करायचं आहे पहा. इथं तुम्हाला 6 ते 7 कारणं सांगितलेली आहेत. यामध्ये तुमच्याकडे जर कुठलं रिझन असेल या 7 कारणांपैकी 8 कारणांपैकी, तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तर ते रिझन कुठले आहेत पाहू शकता. पहिलं जे रिझन आहे, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. जर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं मिळून वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांच्या वर असेल आणि तुम्हाला यावेळेसचा हप्ता मिळालेला नसेल तर समजून जायचं की तुम्ही यासाठी अपात्र आहात, त्यामुळे तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. तुमच्या वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर. त्यानंतर दुसरं, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे तुमच्या कुटुंबामधील कोणीही व्यक्ती जर आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही यासाठी अपात्र असणार आहेत, हे लक्षात घ्या. तुमच्या घरामध्ये जर कोणी ITR भरत असेल तर यासाठी तुम्ही अपात्र असणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. तर यामध्ये काय आहे पहा, जर तुम्हाला कुठलं सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन येत असेल तर यासाठी तुम्ही अपात्र राहणार आहेत. त्यानंतर 4 नंबरचा पॉईंट तुम्ही पाहू शकता. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. यामध्ये आता खूप साऱ्या महिला अपात्र झालेल्या आहेत. हा 4 नंबरचा पॉईंट तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेमार्फत ₹1,500 जर दरमहा मिळत असतील तर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरणार आहेत आणि त्याची आता छाननी सुरू झालेली आहे. त्यामुळेच तुम्हाला या महिन्याचे पैसे जमा झालेले नसतील. जर तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेद्वारे ₹1,500 किंवा त्यापेक्षा जास्तचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला इथून पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. समजा तुम्हाला विधवा पेन्शन असेल तर यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणीची जे पैसे आहेत ते मिळणार नाहीत, हे तुम्ही समजून जा. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत अशाही कुटुंबात पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशांनाही पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे. यामध्ये 7 नंबरचा मुद्दा तुम्ही पाहू शकता. जर तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर सोडून कुठलंही 4 व्हीलर जर असेल तर तुम्ही यासाठी अपात्र ठरणार आहेत. आता यामध्ये काय झालेलं आहे, या अगोदर निवडणुकीमुळं हे जे 7 क्रायटेरिया होते ते तंतोतंत चेक केलेलं नव्हतं, परंतु अशामध्ये सर्वच लाडक्या बहिणींना हा हप्ता देण्यात आलेला होता. परंतु आता याची छाननी सुरू झालेली आहे. जर तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर तुमचा हप्ता बंद झालेला असू शकतो. या व्यतिरिक्त कुठली कारणे आहेत,
या व्यतिरिक्त आणखीन 1-2 कारणे आहेत. जर लग्नानंतर तुमच्या नावामध्ये बदल झालेला असेल, आता काही लाडक्या बहिणींचे लग्न यावर्षी झालेले आहेत आणि त्यांच्या नावामध्ये पतीकडील नाव आलेले आहे आणि त्यांनी जो अर्ज भरला होता, तो वडिलांच्या नावानं भरलेला होता. अशामध्ये त्यांचं आधार अपडेट झाल्यानंतर त्यांचे ₹1,500 बंद झालेले आहेत. आधार अपडेटनंतर तुमचे पैसे बंद झालेले आहेत. हा एक 8वा पॉइंट आहे. हा तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि 9वा जो पॉइंट आहे, तो आहे की ज्या लाडक्या बहिणी मागच्या वर्षी 64 वर्ष वय होतं त्यांचं, अशांना पैसे मिळाले. परंतु आता चालू वर्षामध्ये त्यांचं 65 प्लस झालेलं आहे. अशाही लाडक्या बहिणींचे पैसे बंद करण्यात आलेले आहेत. तर हे महत्त्वाचे असे 8 ते 9 मुद्दे होते जे तुम्हाला चेक करायचे आहेत. सर्व मुद्दे असूनही जर तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नसेल, तर तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. सर्व अपात्रता मुद्दे पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल, की शासनाकडे ही माहिती येते कुठून? शासनाला कसं माहीत होतं, की तुमच्या घरी फोर व्हीलर आहे? शासनाकडे पूर्ण महाराष्ट्र राज्याचा किंवा पूर्ण देशाचा आर-टी-ओचा डेटा असतो. त्याच्यामध्ये त्यांना माहीत होतं, की तुमच्याकडे कुठलं वाहन आहे. तुमच्याकडे फोर व्हीलर आहे, टू व्हीलर आहे, की ट्रॅक्टर आहे, ही सर्व माहिती त्यांना त्या डेटाबेसमधून पाहता येते. त्यानंतर शासनाकडे याचाही डेटाबेस आहे, की आय-टी-आर किती लोक भरतात, कोणत्या वर्षाला किती भरतात आणि कोण-कोण भरतात. त्यानंतर शासनाकडे याचीही माहिती आहे, की आय-टी-आर किती लोक भरतात, कोणत्या वर्षी किती रुपये भरतात, ही सर्व माहिती शासनाकडे आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कोणी आय-टी-आर भरत असेल, तर त्याचीही माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. त्यांच्याकडे आय-टी-आरचा डेटाबेस आहे. त्यामधून त्यांच्या लक्षात येतं, की तुमच्या कुटुंबामध्ये कोण आय-टी-आर भरत आहे, इन्कम टॅक्स भरत आहे. त्यानंतर लग्नानंतर नाव चेंज झालेलं त्यांना कसं समजेल? नाव चेंज झालेलं तुम्ही यापूर्वी अर्ज भरला होता वडिलांच्या नावाने म्हणजे तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव अशा नावाने तुम्ही अर्ज भरला होता. लग्नानंतर तुम्ही आधार कार्ड चेंज केलं. आधार कार्ड चेंज केल्यानंतर तुमचं नाव, तुमच्या पतीचं नाव आणि आडनाव यामध्ये हा तफावत होणार आहे. तुमच्या वडिलांचं नाव अपडेट होऊन तुमच्या पतीचं नाव आणि आडनाव लागणार आहे. त्यामुळं सुरुवातीला जे तुम्ही आधार कार्ड दिलेलं होतं ते व्हॅलिड राहणार नाही. तो व्यक्तीच व्हॅलिड राहणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत. असे हे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत. त्यावरून शासनाच्या लक्षात येत आहे, की कोण-कोण यासाठी अपात्र आहे आणि याची आता पुरेपूर छाननी होत आहे आणि यामधून ज्या अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांना हे पैसे मिळणार नाहीत. तर हे महत्त्वपूर्ण असे मुद्दे होते. जर तुम्हालाही या महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल, तर हे सर्व अपात्रता निकष जे आहेत ते तुम्ही चेक करा. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की तुम्हाला हप्ता का मिळाला नाही. जर हप्ता मिळाला नाही, तर तुम्ही कमेंट करू शकता आणि तुमचं अपात्रता निकषही कुठला लावण्यात आलेला आहे तेही तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.